टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अमरावती शहरामध्ये जर आपण पाहिलं तर विविध मोबाईल कंपन्यांचे टावर अमरावती शहरामध्ये सध्या उभारलेले आहे। जवळपास 200 पेक्षा अधिक टावर अमरावती शहरामध्ये, परंतु आता या टावरला जे आहे ते टावर कंपन्यांना मोठा दिलासा जे आहे ते राज्य सरकारकडून मिळालेला आहे। परंतु दुसरीकडे अमरावती महानगरपालिकेचं मात्र दरवर्षी जवळपास 10 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीचे अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते मोबाईल टावर आहेत। आता जर आपण पाहिलं तर भूमिगत केबल असेल किंवा मग या टावरवर जे आहे ते कुठलेही कर राहणार नाही। दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधांना वेगवान प्रसारासाठी जर आपण पाहिलं तर खाजगी कंपन्यांना भूमिगत केबल आणि मोबाईल टावर करता युद्धस्तरावर परवानगी आता मिळणार आहे। मात्र या केबलवर टावर करता कर हा जो आहे तो पालिकेला आता आकारता येणार नाही असे निर्देश आता नगर विकास विभागाने दिले। त्यामुळे जर आपण पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेला तब्बल वर्षाकाठी जर आपण पाहिलं तर कर रूपाने येणारे 10 कोटी रुपये जे आहेत ते आता येणार नाही आणि 10 कोटी रुपयाचं नुकसान वर्षाला जे आहे ते महानगरपालिकेला सोसावं लागणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नगर विकास विभागाने राज्यात 1 जानेवारीपासून शहरी व नागरी भागामध्ये जर आपण पाहिलं तर स्वराज्य संस्थांमध्ये नवा कायदा लागू केलेला आहे। आता या कायद्याची जी आहे ती काटेकोरपणे अंमलबजावणी जी आहे ती महानगरपालिकेला करावी लागणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये उभारले जाणारे मोबाईलचे टावर असेल किंवा मग भूमिगत केबलसाठी जे आहे ते महानगरपालिकेला कुठलाच आता कर आकारता येणार नाही। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।